नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। आदिनाथंच मत्स्येन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च देवं चूडामणिं नमः। अखण्डानन्दरूपाय सव्यज्ञानप्रदायिने भवद्वान्तदिनेशाय गुण्डाख्यगुरवे नमः। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। श्री क्षेत्र जगन्नाथपुरी धामामध्ये आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत। जगन्नाथपुरी हे एक अलौकिक तीर्थक्षेत्र म्हणून सांगितलं जातं। भगवंताच्या हातातल्या 4 आयुधांच्या दृष्टीनं या प्रांतामध्ये जी 4 क्षेत्र सांगितली जातात त्याच्यातलं जगन्नाथपुरी हे शंख क्षेत्र म्हणून सांगितलं जातं। भगवंताने शंख हातामध्ये ज्या कारणाकरता धारण केला, भगवंताने शंखाचा उपयोग करून जे कार्य केलं, शंख हे कशाचं प्रतीक म्हणून मानलं जातं, त्या सगळ्याचा विचार या क्षेत्राच्या संबंधानं केला जातो। हे शंख क्षेत्र आहे, 4 धामापैकी एक प्रमुख धाम म्हणून सांगितलं जातं। या क्षेत्रामध्ये आपण भगवंताचे गुणानुवाद करण्याकरता, भगवंताचं लीलाचरित्र ऐकण्याकरता, भगवंताचं नामचिंतन करण्याकरता एकत्रित आलेलो आहोत। काल आपण आपल्या कथेचा प्रारंभही केला। या क्षेत्राबद्दल अनेक कथा, अनेक गोष्टी प्रचलित आहेत। जगन्नाथपुरी हे धाम कसं आहे, काय आहे, कुठून निर्माण झालं, भगवान इथे कसे आले, इथे भगवान आहेत का भगवान नाहीत, भगवंताचं हे अंगक्षेत्र म्हणून मानलं जातं, भगवंताचं हृदय इथे आलं, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या भूमिका जगन्नाथ क्षेत्राच्या संबंधानं सांगितल्या जातात। जेव्हा एखाद्या क्षेत्राच्या संबंधानं अनेक कथा सांगितल्या जात असतात तेव्हा त्या कथांचा विचार करत असताना त्या कथांमधली सत्यासत्यता पडताळून पाहण्यापेक्षाही त्या कथा ज्या भाविक भक्तांच्या अंतःकरणात प्रकट झाल्या, त्यांनी ज्या कथांचा प्रचार केला, त्यांनी ज्या कथांचा विस्तार केला, अशा सगळ्या कथांचा विचार करून त्याच्यातल्या सत्यासत्यतेपेक्षा त्याच्यातला भाव काय आहे हे पाहणं बऱ्याच वेळेला श्रेयस्कर असतं। सत्यासत्यतेचा निवाडा इतिहासकारांनी करावा, त्याच्यातल्या प्रामाण्याची चर्चा त्यांनी करावी। परंतु ज्या क्षेत्रामध्ये भाविक भक्तांना भगवंताचा विशेष अनुभव आलेला आहे, भगवंताच्या विशिष्ट विग्रहाबद्दल त्यांच्या अंतःकरणात भावोत्कटता निर्माण झालेली आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या त्या विशिष्ट विग्रहाच्या संबंधानं, त्या नामाच्या संबंधानं जी भावशांती निर्माण झालेली आहे, त्याला अनुसरून त्यांना आलेला भगवत तत्वाचा अनुभव तुम्हाला आम्हाला यावा, याच्याकरता म्हणून त्या संत चरणावरती, संत अक्षरांवरती, संत शब्दांवरती विश्वास ठेवून हे खरंच इथं असं झालेलं आहे की नाही याची चर्चा करण्यापेक्षा त्यांना आलेल्या अनुभवाचा विचार करून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या पद्धतीनं वागणं आणि त्या पद्धतीची श्रद्धा अंतःकरणामध्ये निर्माण करून घेणं हे जास्त महत्त्वाचं असतं आपल्या जीवनाच्या इतिकर्तव्यतेकरता। बाकी गोष्टी आहेच आहेत। वेदांताचा विचार करताना प्रामाण्याची चर्चा करूच ना आपण,
इतिहासाची चर्चा करताना प्रामाण्याचा विचार केलाच जाईल, परंतु भावाचा विचार करताना, भक्तीचा विचार करताना बाकीच्या प्रामाण्यापेक्षा सुद्धा अंतःकरणामध्ये तत्संबंधानं निर्माण होणारा भाव, भावोत्कटता, अंतःकरणामध्ये निर्माण होणारा भाव आणि त्या भावातून निर्माण होणारी भावशांती, भक्तिशास्त्राने ज्या ज्या टप्प्यांवरून विचार केलाय त्याचा विचार जर आपण करत राहिलो तर आपल्याला असं 4 पद्धतीनं आपल्याला वर जाता येऊ शकतं. भावाचा विचार करताना 4 टप्प्यामध्ये भक्तिशास्त्राने विचार केला. भावोदय, भावसंधी, भावशाबल्य आणि भावशांती, अशा 4 भूमिका भक्तिशास्त्राने मांडल्या. त्याच्यातला भावोदय होण्याकरता, अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय होण्याकरता आपण मागे या संबंधामध्ये बोललो होतो की तो भाव अंतःकरणामध्ये निर्माण होण्याकरता काय केलं जावं, काय केलं जाऊ शकतं, याच्या ज्या भूमिका भागवतामध्ये नारदांच्या चरित्राला अनुसरून आलेल्या आहेत, ज्या मधुसूदन सरस्वतींनी आपल्याला भक्तिरसायनामध्ये सांगितलेल्या दिसतात, त्याच्यामध्ये पहिली भूमिका त्यांनी सांगितली, प्रथमं महतां सेवा तद्दया पात्रता ततः श्रद्धाथ तेषां धर्मेषु ततो हरिगुणश्रुतिः. प्रथमं महतां सेवा, महात्म्यांची सेवा, मोठ्यांची सेवा. अंतःकरणामध्ये भक्तिभाव निर्माण होण्याकरता सगळ्यात पहिल्यांदा माणसाने काही केलं पाहिजे तर मोठ्यांची सेवा केली पाहिजे. त्या सेवेतून आपल्याला भक्ती निर्माण होईल, त्या सेवेतून आपल्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण होईल, त्या सेवेतून प्रेम निर्माण होईल. भाव अंतःकरणामध्ये निर्माण होणं, भक्तिशास्त्राने भाव शब्दाचा विचार करताना आपल्याला सांगितलं की भाव भाव म्हणजे काय आहे. प्रेमाच्या पहिल्या अवस्थेला भाव असं म्हणतात. प्रेमणस्तु प्रथमावस्था भाव इत्युच्यते बुधैहि. भक्तिशास्त्राने चिंतन करताना आपल्याला 2-3 ठिकाणी याचा विचार करताना भक्तिशास्त्र दिसून येतं. उज्ज्वल नीलमणीमध्ये याचा भाव शब्दाचा विचार विशेषत्वानं केला गेला. भावाचा विचार भक्तिरसामृत सिंधुकारांनी खूप विस्ताराने केला. संत वाङ्मय आपलं पाहिलं तर त्याच्यामध्ये भाव शब्दाचा विविध अर्थाने विचार केला गेला. व्यवहारामध्ये सुद्धा आपण भाव शब्दाचाच विचार करताना कोशामध्ये आपण गेलो तर अस्तित्व, भाव या शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व. भाव शब्दाचा अर्थ आहे भूमिका. भाव शब्दाचा अर्थ आहे एखादी विशिष्ट मनोअवस्था. या विविध अर्थाने भाव शब्द वापरला जातो. पण तो भाव अंतःकरणामध्ये निर्माण झाल्याशिवाय आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होत नाही. प्रेमाच्या पहिल्या अवस्थेला भाव म्हणतात. बाकीचा सगळा विचार सोडून द्या. मी आपल्याला सगळ्यांना माहिती असणारं प्रमाण सांगतो. ज्ञानोबारायांनी आपल्या हरिपाठामध्ये 4थ्याच अभंगाचे पहिले शब्द आपण लक्षात घ्या. भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती, बळे वीण शक्ती, बोलू नये. ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात हे बोलू नये म्हणजे सगळीकडेच. भावे वीण भक्ती बोलू नये, भक्ती वीण मुक्ती बोलू नये, बळे वीण शक्ती बोलू नये. बोलू नये या शब्दाचा सरळ अर्थ पहा. बोलू नये म्हणजे गप्प बसावं असा त्याचा अर्थ नाही. इथे बोलू नये हा शब्द अशक्य कोटीतला असं सांगण्याकरता व्यक्त झाला. आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट असेल आणि ती आपल्याला संपूर्णतः नाकारायची असेल तर आपण म्हणतो आहोत त्यात बोलू नका, हे असं होईल शक्यच नाही, ते तर बोलूच नका तुम्ही. आपण त्याचा पूर्ण निषेध करतो. बोलू नका या शब्दाचा अर्थ काय असतो? बोलू नका म्हणजे ते शक्य नाही. घडणाऱ्या घटनांची अशक्यता सांगण्याकरता, तत्संबंधानं शब्द प्रवृत्ती निर्माणच होत नाही हे सांगण्याकरता बोलू नये अशी शब्दाची योजना केली जाते. आमीन व्यसन, बोलूच नका.
बोलूच नका. आम्ही आणि व्यसन करू काय? गळ्यामध्ये माळ आहे, आम्ही पंढरपूरचे वारकरी आहोत, आम्ही ज्ञानेश्वरी वाचणार, आम्ही आणि व्यसन शक्य नाही, बोलू नका असं आपण म्हणतो ना. तसं भावे विण भक्ती बोलू नये, शक्य नाहीये. जिथं अंतःकरणात भाव नाही तिथं भक्ती निर्माण होईल, बोलूच नका. भक्ती विण मुक्ती बोलूच नका. नुसत्या ज्ञानानं तुम्ही मोक्ष मिळवण्याचा प्रयत्न करता, नाही नाही. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. जगद्गुरु शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये आपल्याला स्पष्ट सांगितलं, मोक्ष प्राप्ती करता जी काही कारण सामुग्री सांगितली जाते त्याच्यात सगळ्यात श्रेष्ठ साधन कोणतं आहे? भक्ती ही एव गरीयसी. भक्तीची गरिमा सगळ्यात मोठी आहे. आम्हाला मोक्ष मिळेल तर भक्तीनंच मिळेल. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, तुकोबाराय बोलतात. नाथ महाराजांनी सांगितलं, अरे ही भक्ती, ही हा जो मोक्ष आहे ना, ही मुक्ती आहे ना, हीच मुळात भक्तीच्या पोटी जन्माला आली. भक्तीच्या पोटी उपजले ज्ञान, भक्तीने ज्ञानासी दिधले महिमान. नाथ महाराजांचं वचन आहे. भक्तीच्या पोटी ज्ञान आलं. भागवतात सुद्धा आपल्याला हे पाहता येतं. मुद्दा इतकाच आहे याच्याकरता, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये, चालत नाही. अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला पाहिजे. आणि हा भाव निर्माण करण्याकरता, निर्माण होण्याकरता ज्या महात्म्यांना, ज्या क्षेत्रामध्ये, ज्या भगवत विग्रहाचा जसा अनुभव आला त्या अनुभवावर विश्वास ठेवून आपल्याला पुढे गेलं पाहिजे. जगन्नाथपुरी या धामाबद्दल अनेक पद्धतीच्या चर्चा, अनेक पद्धतीचे विकल्प, अनेक पद्धतीची मतांतर व्यक्त झालेली दिसून येतात. त्यामध्ये आपल्याला अडकायचं नाही. याच्यातली कोणती कथा खरी आहे, याला काय प्रामाण्य आहे, याची चर्चा करत बसत आपल्याला वेळ घालवायचा नाही. जेवढा वेळ या क्षेत्रामध्ये आपल्याला प्राप्त झालेला आहे तेवढ्या वेळामध्ये जेवढा केवढा भगवत गुणानुवाद करता येईल तेवढा करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. वाद विवाद करून पदरात काही पडत नाही. इथून जाताना नाहीतर लोक चर्चा, काय मिळालं काय माहिती, जगन्नाथाचं दर्शन सोडलं तर प्रवचनामध्ये नुसती चर्चाच होती, गरज नाही त्याची. आपल्याला नामस्मरण करायचं आहे, आपल्याला भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे, भगवंताचं चरित्र गायचं आहे. हे चरित्र गात असताना भगवंताचं जसं चरित्र आहे तसं बलराम दादा आणि सुभद्रेचंही चरित्र आपल्याला पाहायचं आहे. किंबहुना भगवान श्रीकृष्णांचं चरित्र अनेक वेळेला अनेक ठिकाणी सांगितलंही जातं. बहुतेकांना ते ज्ञातही आहे. त्या सगळ्यांना माहिती असून सुद्धा ज्याची गोडी अद्यापर्यंत कमी झाली नाही त्या चरित्राचं नाव आहे कृष्ण चरित्र. सगळ्यांना माहिती आहे परंतु त्याची गोडी कमी झाली नाही. गोकुळामध्ये असताना भगवंतांनी ज्या लीला केल्या त्या लीलांमध्ये दाढीन वेणीची गाठ मारली, ही कथा कुणाला माहिती नाही हो इथं. पण मी जर आता सांगायला सुरुवात केली तर आपल्याला कंटाळा येईल का? माणसं म्हणतील का हे माहिती आहे, हे ऐकलंय, आता जाऊ द्या पुढं? नाही. भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचं हे वैशिष्ट्य आहे की पुन्हा 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 त्या चरित्र कथा आपण ऐकत राहू तरी आपल्या अंतःकरणामध्ये तीच आवड, तेच प्रेम निर्माण होत राहील, तशीच श्रद्धा वाढत राहील. भगवंताचं चरित्र नेहमीच सांगितलं जातं पण बलराम दादा आणि सुभद्रेचं चरित्र बहुतेक वेळेला सांगितलं जात नाही. सुभद्रेचं चरित्र काय, बलराम दादा काय आहे, बलभद्र म्हणजे काय, याचा विचार सहसा केला जात नाही. त्याचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. कारण बलराम दादा, सुभद्रा आणि भगवान या तिघांचं इथं आपल्याला पूजन करता येतं. इथं एकत्र विग्रह पाहता येतो. जगन्नाथपुरी धाम हे त्याकरता प्रसिद्ध आहे. ते तिघे एकत्र का आले, कसे आले ते पुढं आपण त्याची चरित्रगान करताना आपण त्याचा विचार करू. पण या तिन्ही चरित्राचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. या क्षेत्राचं वैशिष्ट्य आपण कालपासून पाहतो आहोत. या तिघांचा इथे एकत्रित विग्रह जरी आपल्याला दिसत असला
तरी पहिल्यांदा जो अगदी डाव्या हाताचा जो मुखवटा आहे तो बलभद्र तथा बलराम दादांचा आहे. मधला जो छोटा मुखवटा आहे, जो विग्रह आहे तो सुभद्रेचा आहे आणि शेवटचा जो काळा विग्रह आहे तो भगवंताचा आहे. सुभद्रेला मध्यभागी आहे, एका बाजूला बलराम दादा आणि दुसऱ्या बाजूला भगवान श्रीकृष्ण असा विग्रह इथं आपल्याला दिसून येतो. यांचा हा जो विग्रह इथे आपल्याला मंदिरामध्ये दिसून येतो, या विग्रहाला हात पाय बाकीचे अवयव असं काही नाही, फक्त मुख आहे, डोळे नाक तोंड. इथल्या परिसरामध्ये मागुणीदास नावाचे भक्त होऊन गेले, संत होऊन गेले. त्यांनी या विग्रहाचं वर्णन करताना असं सांगितलंय, पद अंगुली नहीं हात दारू ब्रह्म जगन्नाथ. दारू शब्दाचा अर्थ आहे लाकूड, हे विशेषत्वानं सांगतो आधी. दारू ब्रह्म म्हणजे लाकडापासून बनवलेल्या या मूर्त्या आहेत. याला हात नाही, याला पाय नाहीत, याला पोट नाही, बाकी काही नाही. पद अंगुली नाही हात दारू ब्रह्म जगन्नाथ, असं जगन्नाथाचं वर्णन आलं. भगवान इथं असे का आले, बाकीचं शरीर त्यांना का नाही? तसं जर बघितलं तर आपण जी भगवंताची विविध रूप पाहतो, विविध विग्रह पाहतो, त्याच्यामध्ये बघितल्याबरोबर भगवंताची ती मूर्ती जेवढी आकर्षक वाटते, पांडुरंगाकडे बघितलं आपण एकदम आपण आकर्षित होतो. आता श्री क्षेत्र अयोध्येमध्ये आपण रामललाची मूर्ती बघतो, ते मूर्तीचा चेहरा बघितला की आपल्याला काय काय सुंदर रूप आहे असं वाटतं. तसं इकडे बघितल्यानंतर हे रूप असं का? एकदम मोठे डोळे, एकदम ते मधलं नाक, एकदम ते तोंड, फक्त चेहरा. आपल्या मराठीत बोलायचं झालं थोडंसं स्पष्टपणाने तर बटबटीत वाटावं असं एकदम हे रूप भगवंतानी इथं का धारण केलं असेल? नुसता चेहराच, नुसताच मुखवटा. आपल्याकडे बऱ्याच जणांच्या घरी देवीचं तांदळा म्हणतो आपण, तांदळा, तशा पद्धतीचं हे रूप दिसतं. हे असं रूप भगवंतानी इथं का धारण केलं, याला काही कारण म्हणून सांगितलं जातं. त्याची एक कथा आली. या पुरी प्रांतावर इंद्रद्युम्न नावाचा एक राजा राज्य करत होता. अगदी थोडक्यात सांगतो. अशा कथा, अनेक कथा या धामाबद्दल प्रसिद्ध आहेत. पुष्कळ विचार केला गेलाय त्याचा. मी पुन्हा एकदा सांगतो, त्याच्या सत्यासत्यतेचे निकष काय आहेत याची चर्चा मला करायचीच नाही. पुराणांमध्ये याला काही प्रमाण आहे का नाही, अमुक आहे का नाही, त्याचा काही फार विचार मला करायचा नाही. इथं आल्यानंतर जे स्थान महात्म्य परंपरेनं सांगितलं जातं त्याच्यावर श्रद्धा ठेवून आपल्याला चालायचंय. इंद्रद्युम्न नावाचा एक राजा राज्य करत होता. राज्य अतिशय चांगलं, संपन्न. ज्या ज्या सुविधा राज्याला राजाने देणं अपेक्षित असतं त्या त्या सर्व सुविधा त्या राजाने आपल्या राज्याला दिलेल्या होत्या. मोठमोठ्या इमारती होत्या, प्रासाद मोठी होती, मनोरंजनाची साधनं होती, उत्पन्नाची साधनं होती. राज्याला एक स्वयंशिस्त होती. राज्यामध्ये बहुतेक लोक कर्ममार्गी, कष्टानं पैसा कमावणारे. शांततेत राजाचं राज्य चालू होतं. राज्यामध्ये होतं सगळं, फक्त या राज्यामध्ये एकच अडचण होती, एक उणीव होती. ते म्हणजे राज्यामध्ये सगळं चांगलं होतं पण राज्यामध्ये एकही मंदिर नव्हतं. लोक आपापल्या घरामध्ये कदाचित भगवंताची अर्चा करत असत, पूजन करत असतील,
पण सर्वांसाठी म्हणून राज्यामध्ये मंदिर नव्हतं. आणि ही गोष्ट राजाला सांगितल्यानंतर राजाने सांगितलं, ठीक आहे, आपण हे उणीव दूर करू. राजाने एक अत्यंत सुंदर भव्य असं मंदिर उभं केलं, भव्य प्रासाद उभा केला. चांगल्या प्रांतातल्या चांगल्या कारागिरांना बोलवून मंदिराची उभारणी झाली. कलापूर्ण मंदिर उभं राहिलं. या मंदिराचं काम जवळजवळ पूर्ण होत असताना एक कोणीतरी प्रवासी, एक कोणी महात्मा, एक पांथस्थ प्रवास करत 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 तिथे थांबला, या गावी आला. त्याला पुढे कुठे जायचं होतं. गावामध्ये फिरताना त्याला ते काम चालू असलेलं दिसलं. मंदिराची त्यांनी चौकशी केली. कशाचं मंदिर आहे, कशाचं मंदिर आहे? कामगारांनी सांगितलं, आम्हाला माहिती नाही, राजाने बांधायला सांगितलंय. गंमत अशी, बऱ्याच म्हणजे बहुतेक वेळेला असं होतं की आपण मंदिर कशाचं बांधायचं हे आधी ठरवतो आणि मग मंदिराच्या बांधकामाला आपल्याला महादेवाचं मंदिर बांधायचंय, आपल्याला पांडुरंगाचं मंदिर बांधायचंय, आपल्याला कृष्ण मंदिर बांधायचंय, राम, असं आपलं आधी ठरलेलं असतं. पण राजाचं काही ठरलं नव्हतं. मंदिर बांधायचंय, कुणाचं बघू, ठरवू. आणि त्या पांथस्थानी जेव्हा विचारलं, त्या महात्म्याने जेव्हा चौकशी केली की अरे कुणाचं मंदिर आहे, कुठल्या देवतेचं मंदिर आहे, कारागिराने सांगितलं आम्हाला माहिती नाही, बांधायला सांगितलंय अशा अशा पद्धतीनं. त्याला उत्सुकता वाटली. त्यांनी अजून दोघांना विचारलं, कोणाला काही सांगता येईल. त्यांनी त्याच्या पुढे जाऊन काही उच्च पदस्थ मंत्र्यांना विचारलं, त्यांनाही काही सांगता येईना. माहिती नाही, रायसाहेबांनी मंदिर बांधायला सांगितलंय, कोणत्या मूर्तीची स्थापना होणार आहे माहिती नाही. ठीक आहे. शेवटी तो राजाला भेटला आणि राजाला त्याने विचारलं, कशाचं मंदिर, काय मनात काय तुमच्या? त्यांनी सांगितलं, माहिती नाही, मला सुद्धा अजून नीट ठरवता आलेलं नाही की हे मंदिर काय, कोणाचं, पण मंदिर छान असावं असं मला वाटलं, म्हणून इतकं मोठं भव्य कलापूर्ण मंदिर बांधायला मी सांगितलं. मंदिर खूप छान झालंय. त्या पांथस्थानी सांगितलं, नाही खरंच छान झालंय, परंतु मंदिर भव्य झालं, मंदिर सुंदर झालं, या मंदिरामध्ये मूर्ती सुद्धा तशीच असली पाहिजे. त्या पांथस्थानी सांगितलं, मी भगवंताची आराधना करत या पृथ्वीवर हिंडत राहतो, वेगवेगळ्या ठिकाणी जातो, भगवंताच्या विविध विग्रहांचं दर्शन घेतो. मला असं वाटतं राजा की मंदिर इतकं सुंदर बांधून झालंय, प्रसन्नता निर्माण करणारं मंदिर झालेलं आहे, पण या मंदिरामध्ये ठेवण्याकरता योग्य मूर्ती जर तुला पाहिजे असेल तर मी तुला पत्ता सांगतो. कुणाचं मंदिर बांधू? त्याने सांगितलं, नील माधवाचं हे मंदिर बांध, या मंदिरामध्ये नील माधवाची स्थापना कर. राजाने विचारलं, हा कुठला देव काढला बाबा? येतो तो प्रत्येक जण वेगळा देव सांगतो. नील माधव हे काय आहे? हा परमात्मा कुठे भेटेल मला? ही मूर्ती, हा विग्रह कुठे भेटेल? त्याने सांगितलं, नीलाचल पर्वतावर एक भिल्ल राहतो, त्या भिल्लाने एक छोटस मंदिर आपल्या परिसरामध्ये बांधलंय आणि त्याच्या मंदिरामध्ये या नीलमाधवाचा विग्रह आहे. अतिशय सुंदर आहे, अत्यंत सुंदर आहे. जाऊन भेट, त्या भिल्लाकडून तो देव मिळव, ती मूर्ती मिळव. आणि इतकी सुंदर मूर्ती, तू मंदिर जर इतकं सुंदर बांधलंयस तर त्या मंदिरामध्ये बसण्याकरता हाच अत्यंत सुंदर विग्रह आहे, नीलमाधवाची स्थापना इथे कर. राजाला बरं वाटलं. चालू असणाऱ्या कामामध्ये स्वतः येऊन कुणीतरी चांगलं मार्गदर्शन करत आहे. आपल्या अनुत्तरित काही प्रश्नांना काही उत्तर अनायासे मिळतात. भगवंताचा कदाचित अंतःकरणामध्ये मनोदय वेगळा असावा, भगवंताचीच ही इच्छा असावी, नीलमाधवाचीच ही इच्छा असावी की या मंदिरामध्ये आपण येऊन राहावं, म्हणून हा प्रवासी आपल्यापर्यंत आला.
भगवत इच्छा याला प्रमाण मानून राजाने सांगितलं ठीक आहे. कोण आहे तो भिल्ल? आहे एक शबर स्वामी, शबरांमधला मुख्य आहे, विश्वावसू असं त्याचं नाव आहे. तू जा त्याच्याकडे, त्याच्याकडून ती मूर्ती मिळव आणि या मंदिरामध्ये त्याची स्थापना कर. त्यांनी मंदिर बांधलंय, तो रोज नीलमाधवाची पूजा करतो, उपासना करतो. घेऊन येते मूर्ती. राजाने सांगितलं ठीक आहे. राजाने आपल्या जवळ एक विद्यापती नावाचा हेर होता. त्याला सांगितलं जा बाबा, बघ कुठे काय आहे, शोध घे. कोण आहे माहिती नाही, हा विश्वावसू कोण आहे आपल्याला माहिती नाही. तो शबर आहे असं कळलंय, पण काय स्वभाव आहे, आपण मागावीन त्याने अनायासे आपल्याला मूर्ती द्यावी असं होत नाही, आपला त्याचा परिचय नाही. बरं, तो त्या मूर्तीची रोज उपासना करतोय, त्या भगवंताचं रोज चिंतन करतोय, नामस्मरण करतोय, पूजन करतोय, आणि त्याच्या पूजेमध्ये असणारा विग्रह आपण मागावा, त्याने बरं घेऊन जा असं म्हणावं, असं अपरिचित लोकांना कुणी आपल्या देवघरात जाऊ देत नाही. देव उचलून नेण्याची तर भाषा दूर, आपल्या देवघरामध्ये अपरिचित लोकांना आपण येऊ देत नाही. बैठकीमध्ये बसवतो, तिथूनच नमस्कार चमत्कार जय हरी करतो, तिथून जास्तीत जास्त चहा, याच्या पलीकडे त्याला आत प्रवेश नसतो. मग आपण त्याच्याकडे जायचं आणि त्याला सांगायचं आम्ही मंदिर बांधलं आणि तुझ्या पूजेतली मूर्ती तू आम्हाला दे, तो देणार नाही. जा जरा माहिती काढ, कोण आहे काय नाही. भक्त असेल तर काय केलं म्हणजे तो आपल्याला ती मूर्ती देईल. जा. ठीक आहे. हे सांगितल्यानंतर त्या तपासाकरता त्याने आपल्या हेराला पाठवून दिलं. तो विद्यापती निघाला. कुठे आहे काय आहे, नीलमाधव आहे एवढी गोष्ट खरी आहे, पण तो नीलाचल पर्वत कसा आहे, पर्वत काही लहान नाही आहे, टेकडी नाही आहे की आपण गेलो आणि लगेच भिल्लाचं घर दिसलं किंवा वस्ती दिसली ना आपण गेलो असं नाही. एवढा मोठा पर्वत, त्या पर्वतावर कसं शोधायचं. पण त्याने वेळ घेतला. खूप कष्टानं शोध घेत चौकशी करत 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 तो तिथे नीलाचल पर्वतावर पोचला आणि त्या मूर्तीचं दर्शन त्यांनी घेतलं त्या विद्यापतीनं, त्या हेराने. आणि त्यालाही त्या महात्म्याचं म्हणणं पटलं की इतकी सुंदर मूर्ती आपल्याकडेच पाहिजे. मंदिर इतकं आपलं सुंदर झालंय तर ती मूर्ती तिथं बसली पाहिजे. त्यांनी फक्त शोध घेतला, बघितलं हा शबर आहे, त्याच्या तो स्वामी आहे, तिथला राजा आहे, मोठा आहे, त्याच्या आजूबाजूला बरेच लोक आहेत. तो भगवंताची उपासना अत्यंत आनंदाने करतो, भक्तिभावाने करतो. हा विद्यापती तिथे गेला, त्याने काही म्हटलं नाही की मी इकडून आलो तिकडून आलो आम्हाला ही मूर्ती पाहिजे, काही त्याचं बोलणं झालं नाही. त्याने फक्त मूर्तीचा शोध लावला. तो परत आला, राजाला सांगितलं असं असं आहे, इथे ती मूर्ती आहे, आपल्याला मिळवता येईल की नाही माहिती नाही, पण अत्यंत प्रेमानं तो त्या मूर्तीची उपासना करत असतो, तो आपल्याला मूर्ती देईल याची मला शाश्वती वाटत नाही. राजाने त्याला विचारलं, अरे काहीतरी त्यांना बोलायचं, पैसे देऊ करायचे, जागा देऊ आपण त्यांना, वेगळं काही देऊ, त्यांना मान सन्मान देऊ. त्यांनी सांगितलं तर कशालाही बत्तील असं वाटत नाही, बधणार नाही. मग सामानं समजवून येत नाही, दामानं येत नाही म्हणल्यानंतर दंड हा राजा करता एक मोठं माध्यम असतं. राजाने त्याला एक सैन्याची तुकडी दिली, काही सैन्य दिलं, त्याला सांगितलं जा. ते जर सरळ मार्गाने आपल्याला नीलमाधवाचा विग्रह देत नसतील तर त्या सैन्य घेऊन त्यांच्यावर, त्या तुकडी त्यांच्यावर आक्रमण कर, त्यांना पराजित करा, त्यांची मूर्ती घ्या आणि इथपर्यंत या. त्यांनी सांगितलं ठीक आहे. तो हेर निघाला, एका सरदाराला घेऊन, काही सैन्य घेऊन निघाला. आता त्याला रस्ता माहिती होता, आता त्याला स्थान माहिती होतं, लवकर पोचला. आता जायचं, त्यांच्यावर आक्रमण करायचं, त्यांना पराजित करायचं, ती मूर्ती घेऊन यायची. म्हणून सैन्यासह जेव्हा तो सेनापती त्या विद्यापती हेरा बरोबर तिथपर्यंत पोहोचला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं
की बाकी सगळी वस्ती आहे, पण भगवान मात्र तिथं आता उपलब्ध नाहीत. भगवान तिथून निवृत्त झालेले आहेत, भगवान अदृश्य झालेत. वाईट वाटलं त्याला. नीलमाधवाचं दर्शन आपल्याला झालं, गेला, त्यांच्याबरोबर बोलणं झालं. त्यांनी सांगितलं माहिती नाही, आज सकाळची आमची पूजा झाली आणि पूजेनंतर भगवान एकदम अदृश्य झालेत, आम्हाला काही कळत नाही. परत आला, राजाला सांगितलं मूर्ती अतिशय सुंदर आहे, मिळणार नव्हती म्हणून आपण सैन्य घेऊन गेलो, पण तिथे जायच्यात भगवान अदृश्य झालेत. आपल्याला आता ती मूर्ती कुठे आहे माहिती नाही, कधी मिळेल माहिती नाही. राजाला वाईट वाटलं. राजा म्हणाला, अरे नीलमाधवासारखी मूर्ती आपल्याला मिळाली असती, त्या पांथस्थानी योग्य आपल्याला सांगितलं असतं, सांगितलं होतं, पण आपल्याला ते प्राप्त करून घेता आलं नाही. वाईट वाटलं. ठीक आहे, आता अन्य काही पर्याय शोधला पाहिजे, बघू असं म्हणून राजा निश्चिंत झाला. वाईट वाटलं आणि राजाच्या स्वप्नामध्ये भगवान प्रकट झाले. राजाला त्यांनी सांगितलं, नीलमाधव स्वतः प्रकट झाले आणि भगवंताने राजाला असं सांगितलं की राजा, मला तुझ्याकडे यायचं आहे की नाही हा मुद्दा नंतर आहे, पण ज्या पद्धतीनं तू मला प्राप्त करून घेण्याकरता प्रयत्नशील राहिलास, आपल्या सैन्याने त्या शबरावर विजय मिळवून त्याच्याकडून मला प्राप्त करून घेण्याचा विचार करत राहिलास, मी तुझ्यापासून दूर जाण्याचं कारण हे आहे की तुझ्या ठिकाणी माझ्या प्राप्तीचा अहंकार निर्माण झाला आणि अहंकारामुळे मी तुझ्या जवळ येऊ शकत नाही. मी ज्या ठिकाणी होतो तो शबर माझा भक्त आहे, माझी पूजा अर्चना अत्यंत भक्तिभावाने तो करत होता. जिथे भाव आहे तिथे राहण्यामध्ये मला स्वतःला आनंद आहे. पै एकी भक्ती मी जाणे तेथ साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या. 9व्या अध्यायामध्ये भगवान ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्या मुखातून हा भाव व्यक्त करून बोलतात, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. भक्ती एकी मी जाणे, तो माझा भक्त होता, माझी भक्ती करत होता, माझं आनंदानं सगळं करत होता, त्याच्याजवळ राहण्यामध्ये मला अत्यंत आनंद राहणार होता, पण त्याच्याकडून तू मला हिसकावून घेणार होतास तुझ्या बळाच्या जोरावर. मला अहंकार सहन होत नाही. तिळमात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. तुकाराम महाराजांनी चिंतन केलंय, तिळमात्र, तिळा एवढा जरी भक्ताच्या ठिकाणी अभिमान असेल तर त्या तिळा एवढ्या भक्ताच्या अभिमानाचं भगवंताला मेरू पर्वताप्रमाणे ओझं होतं. मेरू तो समान भार, कुणाला? देवाला. बाकी सगळं भगवान सहन करतील, पण अहंकार भगवान सहन करणार नाहीत. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. सहन होत नाही. मोठी गंमत आहे या अभिमानाची, अहंकाराची. देवाला भक्ताजवळ अहंकार चालत नाही, पण निरहंकारी भक्ताचा मात्र भगवान अहंकार बाळगतात. मोठी गंमत आहे. अहंकार रहित भक्त असेल तर त्याचा भगवंताला अभिमान आहे, पण अभिमान असणारा भक्त तो मात्र देवाजवळ चालत नाही. त्यांनी सांगितलं मला तुझ्या जवळ यायचं नाही कारण तुझा अहंकार मोठा आहे. बघ, राजाने स्वप्नात देवाला विचारलं, देवा मला तुमचा परिचय नव्हता, नीलमाधव हे नावही मला माहिती नव्हतं. तो महात्मा माझ्याकडे आला, मी बांधत असलेल्या मंदिराला पाहून त्यांनी असं सांगितलं की मंदिर जर इतकं चांगलं असेल तर याच्यामध्ये नीलमाधवाची स्थापना कर. आणि काही ध्यानी मनी नसताना कुणीतरी मला येऊन तुमचा परिचय देत असेल, तुमच्या सुंदर विग्रहाचा लोभ माझ्या मनात निर्माण करत असेल तर देवा अहंकाराचा विचार नंतर, पण माझ्या मनामध्ये हा विचार पहिल्यांदा आला
की ही सगळी भगवत इच्छा आहे आणि भगवंतालाच इथं यायचं आहे म्हणून भगवंतानी ही योजना केलेली. आपलं सगळं संत वाङ्मय, महाभारत, रामायण, या सगळ्या इतिहासाचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा या गोष्टीची जाणीव आपल्याला वारंवार होत राहते किंवा होत राहिली पाहिजे. थोडस मानसशास्त्र याच्या मागचं लक्षात घ्या. आपण एका बाजूला या सगळ्या गोष्टींची चर्चा करताना आपलं अध्यात्मशास्त्र आपल्याला असं सांगतं की जगतामध्ये जे जे काही घडतं ते ती सगळी भगवत इच्छा म्हणून घडत असते. तुकाराम महाराज तर म्हणतात, झाडाचं पान सुद्धा त्याच्या इच्छेने हलतं. चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलविते हरिवेण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको. वृक्षाचेही पान हले, ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. सगळं चालतं ते भगवत इच्छेने चालतं. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जगाते चाळिता. भगवान बोलतात ज्ञानेश्वरीत, गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत. या श्लोकावरचं ज्ञानोबरायांचं व्याख्यान बघा आपण. तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझिया बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. नामदेवराय बोलता. हे सगळं चालतं ते भगवत इच्छेने चालतं. आपल्याला सगळ्यांना हे ज्ञात आहे. आपण विचार करून पहा या सगळ्या गोष्टीचा. एका बाजूला सगळे संत एकमुखानं आपल्याला हे सांगतात की या जगतामध्ये जे चलनवलन होतं, या जगतामध्ये जीवांचा जन्म, जीवाचं मरण, जीवाचं राहणं, या जगताची उत्पत्ती स्थिती लय, हे सगळं भगवत इच्छेने होतं. यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति अभिसंविशन्ति तद विजिज्ञासस्व तद ब्रह्म. उपनिषदाने आपल्याला सांगितलं, ज्याच्या जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीसी. तुकोबाराय बोलतात, सगळं भगवंताच्या इच्छेने होतं. सगळे संत एकमुखाने सांगतात, मान्य आहे. पण दुसऱ्या बाजूने हेच सगळे संत आपल्याला हाही विचार बोलून दाखवतात की हे सगळं जरी असं असलं तरी आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा असेल, आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला प्रयत्नशील राहिलं पाहिजे. अरे मग आम्ही प्रयत्न करायचे, भगवंताची इच्छा नसली तर आमचे प्रयत्न वाया जाणार नाहीत का? एका बाजूने तुम्ही सगळी भगवत इच्छा सांगता आणि दुसऱ्या बाजूने मात्र प्रयत्न करून हे सगळं प्राप्त करून घ्या म्हणून सांगता. मग आम्हाला कष्ट करायला कशाला लावता? पण त्याची गंमत ही आहे की असे प्रश्न जर तुमच्या माझ्यासारख्याच्या मनात निर्माण होत असतील तर हे संतांना वाटले नसतील का, जाणवले नसतील का? आपल्या मनात ज्या शंका निर्माण होतात ना त्या कधीही नवीन नसतात. लक्षात घ्या. या शंका आपल्या मनात निर्माण होतील याची शंका संतांच्या मनात आधीच निर्माण झालेली असते. त्यामुळे त्या सर्व आपल्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व शंकांची उत्तरं संत वाङ्मयामध्ये आधीच देऊन ठेवलेली असतात. फक्त आपण उघडत नाही म्हणून शंका समाधान होत नाही, एवढंच आहे. आपण ज्ञानेश्वरी कधी उघडत नाही म्हणून शंका समाधान होत नाही. भागवत आपण उघडत नाही, नाथ महाराज सगळं सांगून बसतात. सगळ्या 12च्या 12 स्कंधामध्ये संस्कृतात जे सांगितलेलं आहे ते आणि त्याच्या पलीकडे जाऊन नाथ महाराजांनी फक्त एका स्कंधाच्या भाष्यात सांगून टाकलं. फक्त एक एकादश स्कंध. पण श्रीमद भागवताच्या 12 स्कंधामध्ये जे सांगितलंय आणि जे सांगायचं होतं ते सगळं एका स्कंधामध्ये नाथ महाराजांनी आपल्याला बोलून दाखवलं. उघडत नाही आपण. तुकोबाराय सगळं सांगून बसलेत, आपल्याला पाहायचंच नाही. अडचणीत आहे. उघडलं की कळतं, उघडलं की कळतं. एका बाजूला तुम्ही भगवत इच्छा सांगता, दुसऱ्या बाजूला मात्र प्रयत्नही सांगता. मग भगवत इच्छा असेल तर प्रयत्न न करताही आम्हाला मिळेलच ना.
आणि भगवत इच्छा असेल किंवा नसेल तर प्रयत्न करूनही आम्हाला मिळणार नाही ना, मग कशा करता हे सांगता? कशा करता? त्याची उत्तरं खूप वेगळी आहेत. त्याची उत्तरं खूप वेगळी आहेत. पण अगदी सामान्य उत्तर देऊन जायचं असेल तर सगळं भगवत इच्छेनेच होतं. याच्या बरोबरीनं एक विचार आपण केला पाहिजे की आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे प्राप्त करून घ्यायचं आहे ते आपल्याला प्रयत्नानंच प्राप्त होईल, ही सुद्धा भगवंताचीच इच्छा असते. असाही विचार करून बघा ना. आम्हाला जे मिळवायचंय ते प्रयत्नानंच मिळेल अशी जर भगवत इच्छा असेल तर आम्हाला ते प्रयत्नानंच मिळेल. आम्हाला प्रयत्न कधीही सोडता यायचे नाही. त्याच अनुषंगाने जर उत्तर द्यायचं झालं, त्याच तर्काने जर बोलायचं झालं तर भगवत इच्छा आहे. भगवत इच्छेनं सगळं घडतं. राजाने सांगितलं माझ्याकडे तो महात्मा यावा, त्याने मला नीलमाधवाची जाणीव करून द्यावी, अपरिचित असणारा देव मला सांगावा आणि त्याची स्थापना कर म्हणून मला उपदेश करावा. भगवत इच्छा, भगवंताचीच इच्छा होती की मला इथे यायचंय म्हणून देवा मी हे केलं. पण तो शबर मला तुमची मूर्ती देणार नाही असा भ्रम झाला किंवा असं वाटलं म्हणून मी सैन्य पाठवलं. भगवंताने सांगितलं ते काही असलं तरी तू पहिला हा प्रयत्न करून बघायला हवा होतास. तू स्वतः जाऊन त्या शबराची प्रार्थना करायला हवी होतीस. कदाचित मी त्याला प्रेरणा दिली असती आणि त्याने मला तुझ्या हातामध्ये सोपवलं असतं. पण प्रयत्नापेक्षा अहंकार निर्माण झाला की माणसाच्या कार्याचा नाश होतोच होतो. माणसाने प्रयत्न करावेत. मला कसं मिळत नाही या अहंकारापेक्षा मला मिळेल का याच्यासाठी प्रयत्नशील राहणं महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं मला आता ते तुझा अहंकार आवडला नाही, मी तिथून अदृश्य झालो. स्वप्नामध्ये राजाने भगवंताला विचारलं देवा मग आता काय करू? तुम्ही इथं यावं अशी माझी इच्छा आहे, काय करू? भगवंताने सांगितलं काही नाही, तू एक काम कर, तू अश्वमेध यज्ञ कर. करतो. भगवंताने सांगितलं एक नाही 100 अश्वमेध यज्ञ कर, मी तुझ्याकडे येईल. आता ते अश्वमेध यज्ञ काही सोपा नाहीये, सोपा नाहीये. बरं एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, असं अश्वमेध करता येत नाही. आपलं एक पारायण संपलं की आपण दुसरं सुरू करतो, तसं अश्वमेध एक संपला की लगेच दुसऱ्या दिवशी दुसरा सुरू झाला, असं करता येत नाही. अश्वमेधा करता पृथ्वीचं राज्य मिळवावं लागतं. आणि एकदा अश्वमेध यज्ञ झाला की एकदा पृथ्वीचं राज्य त्याला मिळालं की मग पुन्हा अशी वेळ यावी लागते की सगळ्या पृथ्वीवर याची सत्ता नसावी लागते, तेव्हा याला पुन्हा अश्वमेध यज्ञ करता येईल. मग तोपर्यंत थांबा. ते काय एका जन्माचं काम नाही. 100 अश्वमेध यज्ञ कर. हे वाटतं तेवढं सोपं नाही. राजाने सांगितलं ठीक आहे, तुमची प्राप्ती होणार असेल तर 100 अश्वमेध यज्ञ करीन, पण तुम्ही मला नक्की प्राप्त व्हाल. भगवंताने सांगितलं मी तुला प्राप्त होईन. पण गंमत आता अशी झाली आहे की त्या भक्ताने माझी नित्य अर्चना केल्यामुळे, माझ्यावर नित्य प्रेम केल्यामुळे, अत्यंत भाव माझ्या ठिकाणी ठेवल्यामुळे त्याला जशा माझ्या विग्रहाचा वेड आहे, माझ्या विग्रहाची आसक्ती आहे, रूप आसक्ती, तशी मला सुद्धा आता त्या भक्ताची आसक्ती आहे. भक्तिशास्त्र दोन्ही बाजूने व्यवहार सांगतं. भगवंताला काय असतं हे लक्षात घ्या. मी कालही आपल्याशी बोललो की भगवंताचा एखादा विशिष्ट विग्रह आपल्याला आवडतो, आपण त्या विग्रहाची अर्चना करतो, आपण त्या मूर्तीची पूजा करतो, त्या मूर्तीला आपल्या जीवनामध्ये खूप प्राधान्य असतं. सगळं मूर्तीचं आपण करतो. सकाळी काकडा करतो, घरात लहान मूर्ती असते पांडुरंगाची, पण आपण उठून काकडा करतो,
आपण त्याला महापूजा करतो, त्याला वस्त्र परिधान करवतो, त्याला नैवेद्य दाखवतो, त्याला गंध लावतो, त्याची आरती करतो, अमुक करतो, तमुक करतो, संध्याकाळी त्या विग्रहासमोर बसून हरिपाठ करतो, रात्री पुन्हा त्याची शेजारती करतो, पुन्हा सकाळी उठलं की काकडा करतो. हे आपण जेवढ्या प्रेमाने करत राहू तेवढा त्या विग्रहाबद्दल आपल्या अंतःकरणात जसं प्रेम निर्माण होतं ना, त्या प्रेमामुळं त्या विग्रहाला सुद्धा अशी भक्ती करणाऱ्या भक्ताचं प्रेम निर्माण होत असतं. आपल्याला भगवंताचं जसं प्रेम आहे तसं भगवंताला भक्ताचं नाही का? आहे ना. भगवंतानी सांगितलं त्या शबराने माझ्यावर इतकं प्रेम केलंय की आता त्याला सोडून येण्याची माझी इच्छा नाही. मग तर मी तुला प्राप्त होईन. कसा प्राप्त होशील देवा? भगवंताने सांगितलं एक आहे, मी तुला प्राप्त होईन तो त्या विग्रह तो नीलमाधव जसाच्या तसा तुला प्राप्त होणार नाही. मी तुझ्या राज्यामध्ये एका चंदनाच्या ओंडक्याच्या रूपामध्ये तुला मी प्राप्त होईन. तो माझाच विग्रह आहे असं समजून तू त्याची उपासना कर. राजाने सांगितलं माझ्या राज्यात लाखो चंदनाचे ओंडके आहेत, तुमचा काय विशेष आहे? राजाने सांगितलं असं नाही, देवाने सांगितलं असं नाही, ज्या चंदनाच्या ओंडक्यावर शंख आणि चक्र, गदा आणि पद्म ही चारही आयुध तुला रेखांकित केलेली दिसतील, तो ओंडका हा माझा विग्रह आहे असं समजून तू त्याची उपासना कर. इंद्रद्युम्नाने सांगितलं ठीक आहे. राजाने 100 अश्वमेध यज्ञ पूर्ण केले. काही दिवसानंतर त्याला एक चंदनाचा ओंडका तशा अर्थाने प्राप्त झाला. कसा प्राप्त झाला? तो समुद्राच्या किनाऱ्याला वाहत 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 आला. राजाने ते पद्मचक्र, शंख, गदा हे सगळं बघितलं. तो राजवाड्यामध्ये आणला. राजाला असं वाटलं की नीलमाधव आपल्या स्वप्नामध्ये आपल्याला दिसले. या चंदनाच्या ओंडक्यामधून आपल्याला तीच विष्णू मूर्ती त्या तशाच अर्थाने जर घडवता आली तर अधिक चांगलं होईल. आपल्याला स्वप्न दर्शन आहे, त्यामुळे आपल्याला मूर्ती कशी आहे हे माहिती आहे. राजाने कारागिरांना बोलवलं आणि या ओंडक्यातून अशा पद्धतीची मूर्ती आम्हाला तयार करून द्या असं सांगितलं. कारागिरांनी सांगितलं ठीक आहे, राजाच आहे, मंदिराचं काम पूर्ण झालंय, मूर्ती बसवायची आहे, दारूमयी मूर्ती आहे, लाकडी मूर्ती आहे. मूर्तीमध्ये कोणत्या मूर्तीला प्राधान्य कसं द्यायचं या संबंधामध्ये धर्मशास्त्र आहे. त्यामध्ये त्यांनी दारूमयी मूर्ती आहे बोलावलं, कारागीर आले. पण अडचण अशी झाली की त्या ओंडक्यातून मूर्ती निर्माण करत असताना कुठल्याही सुताराचा रंधा, पटाशी, करवत त्याच्यावर चालेच ना. त्याच्यातून मूर्ती घडवताच येईना. पुष्कळ जणांनी प्रयत्न केले पण मूर्ती त्या ओंडक्याला आकार देणं हे काही घडेना. सगळ्यांनी सांगितलं आतापर्यंत अनेक मोठमोठ्या ओंडक्यामधून वेगवेगळ्या जातीच्या लाकडापासून आम्ही मूर्त्या बनवल्या आहेत. चंदनाचं लाकूड काही इतकं कठीण नसतं, शिसम सारखं ते कठीण नसतं, तशा अर्थाने ते मऊ असतं. त्याच्यावर रंधा चालतो, पटाशी चालते, करवत चालते. पण या चंदनाचा ओंडका असून सुद्धा याच्यावर आम्हाला काही करता येत नाही. राजाला पुन्हा वाईट वाटलं. राजा विचार करायला लागला, भगवंताला ओंडक्याच्याच रूपात राहण्याची इच्छा आहे का काय मला कळत नाही. वाईट वाटलं. आता ही सुद्धा भगवत इच्छा आहे असं समजून राजाने ते मान्य केलं. पण मनामध्ये इच्छा होती की भगवंतानी सुंदर रूपामध्ये माझ्याकडे यावं. मंदिर इतकं सुंदर मी बांधलंय, देशोदेशीचे लोक येतील आणि मंदिरात आल्यानंतर एकदम काय बघतील तर एक चंदनाचा ओंडका ठेवलाय आणि त्याला देव म्हणून लोक त्याच्या पाया पडतायत. एकदम मनाला भावणार नाही लोकांच्या, एकदम श्रद्धा निर्माण होणार नाही. श्रद्धा निर्माण होण्याकरता त्या अर्थाने तसे प्रसंग, तशा घटना जीवनामध्ये घडाव्या लागतात तर एकदम श्रद्धा निर्माण होते. अचानक एखाद्या ओंडक्याला बघून हा हे परब्रह्म आहे, पडा याच्या पाया असं म्हणलं तर लोक पाया पडणार नाहीत, भाव निर्माण होणार नाही, भक्ती निर्माण होणार नाही. मग काय करायचं? राजाच्या मनामध्ये तशी इच्छा होती. भगवंताला ती इच्छा कळाली. भगवान म्हणाले ठीक आहे,